नमस्कार मित्रांनो, काहीतरी 2 दिवस झालं असं मन बेचैन व्हायलंय. मित्रांनो, ही व्हिडिओ बघा. ही व्हिडिओ म्हणजे शाहीनच्या इथं रमजान ईद होती. मी शाहीनच्या इथं तिच्या सणासाठी गेलतो, रमजान ईद साठी. आज शाहीन माझ्यापाशी किती वर्ष झालं तू आई? 1.5 वर्ष. तुझा समाज कोणता आहे? मुसलमान. मुसलमानाची आहे शाहीन. तिच्याकडे आपण गुळगुळे खायला तिनं आदरानं बोलविलं म्हणून आपल्या घरचा कार्यक्रम आहे म्हणून आपण गेला. पण त्या व्हिडिओला कमीत कमी 700 लोक अनफॉलो झाले. आता माझ्या बाप्पा, तू कोणत्या समाजाचा आहे? महार समाजाचा आहे मी. महाराचा आहे बाप्पा. बरं बाप्पा, माझ्यापाशी किती वर्ष झाला आहे तू? हॉटेल ओपनिंग पासून. मुन्ना, तू कोणत्या समाजाचा आहे? मराठा समाज. मराठा. मुन्ना मराठा समाजाचा आहे. मुन्ना, किती वर्ष झालं माझ्यापाशी? 1 वर्ष झालं. 1 वर्ष झालं मुन्ना माझ्यापाशी. सागर, तू कोणत्या समाजाचा आहे? जोग्याचा आहे मी. जोग्याचा आहे सागर. जुगी समाज. अरे सागर, किती वर्ष झालं माझ्यापाशी आहे? 4 वर्ष झालं. जन हॉटेलचा पाया माझ्यासोबत रचला हॉटेल ओपनिंग झाल्यापासून. विशाल, तू कोणत्या समाजाचा आहे? मराठ्याचा आहे. मराठ्याचा आहे विशाल. विशाल ओपनिंग पासून माझ्यासोबत आहे, खांद्याला खांदा लावून चालतंय. शुभम, तू किती वर्ष झालं माझ्यासोबत आहे? 3 वर्ष झालं. 3 वर्ष झालं. शुभम, तुझा समाज कोणता आहे? वडार समाज. वडाराचा आहे. वडारा समाजाचा. किती वर्ष झालं माझ्यापाशी आहे? मला आता 1 वर्ष होईल. 1 वर्ष झालं. बबी, तुझा समाज कोणता आहे? मातम आहे. मातंग म्हणजे मांगाचा आहे. बबे, आपण छाती पिकून सांगायचं मांगाचा आहे. चालेल. कल्पेश, माझ्यापाशी किती वर्ष झाला आहे तू? हॉटेल चालू झाल्यापासून आहे. हॉटेल चालू झाल्यापासून. कल्पेश, तुझा समाज कोणता आहे रे? अहो, मला समाजच नाही. माझं कोणच नाही. माझ्यासाठी फक्त तुम्हीच आहे. काय चालू आहे? एडिटिंग चालू आहे होय. पवन शेठ, किती वर्ष झालं माझ्यापाशी? आता 1 वर्ष होत आले. तुमचा समाज कोणता? पवन शेठ मराठा. मराठा समाजाचा आहे. सोनबा, तुम्ही केव्हापासून होत माझ्यासोबत? ओपनिंग पासून. ओपनिंग पासून आहे. माझा भाऊ आहे लहाना. कोल्हाट्याचा आहे. हा, कोल्हाट्याचा आहे. ह्याच्यातल्या कोणत्या बी माणसावर टाया मला तर मी पहिल्यापासून जात बघितलेलीच नाही. मी माणूस जात म्हणून चलतोय आणि मी आहे कोल्हाट्याचा. त्या कुठल्या बी माझ्या काळजाच्या तुकड्यावर टाया मला की रविवार उभा राहणार म्हणजे राहणार. जाणारा राम राम, येणाऱ्याला काळजात जागा आहे. चला, धन्यवाद.